सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट टू मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अभय दीक्षा लाडाने आईच्या मांडीवर झोपले होते आणि त्यानं तिचा किस घेतला. दीक्षा खूप लाजली आणि आई खूप हसली. आता पुढे आणि आई म्हणाली, खरंच आज मी खूप खुश आहे. तुम्ही दोघांनी माझी ओंजळ तर अगदी सुखानं भरली आहे. आणि अभय म्हणाला, मग आता तू मन भरून आमच्यावर प्रेम करशील ना, आणि तुझ्या नातवावर सुद्धा. आई, तुला सांगू मी परत का आलो? आई म्हणाली, का बरं सांग. तो म्हणाला, अगं दीक्षाची अशी इच्छा होती की जेव्हा आमचं बाळ तिच्या पोटात असेल ना, तेव्हापासूनच त्याच्यावर तुम्हा सगळ्यांचे संस्कार झाले पाहिजेत आणि सगळ्यांचं प्रेम घेऊन बाळ मोठं झालं पाहिजे. आणि मग मी हालचाली सुरू केल्या आणि बघ ना, बाळाची खुशखबर कळली आणि मलाही खुशखबर कळली. आणि आई म्हणाली, अभय, तुमच्या तिघांचाही आणि आपल्या सगळ्या घराचा बॉन्ड खूप मजबूत आहे, कळलं? त्यामुळे हे घडतंय सगळं. मग आईनं स्वतःच्या हातानं तिला भरवलं आणि म्हणाली, आजपासून तुझी सगळी जबाबदारी माझी. आणि अभय म्हणाला, चला मी सुटलो बुवा, नाहीतर किती टेन्शन यायचं मला. तुझी सून ऐकतच नाही बघ, खात नाही पित नाही वेळेवर आणि सारखी धडपड करत असते. आणि आई म्हणाली, बरं आता आजपासून दीक्षा माझ्यासोबत झोपेल, तेही माझ्या खोलीत. तुला तिचा त्रास होतो ना खूप? तसा अभय ओरडून म्हणाला, नाही नाही आई, अगं नाही गं, मला नाही त्रास होत तिचा. अगं माझं पण कर्तव्य आहे ना ते, मी घेईन ना तिची काळजी. आई हळूच हसून म्हणाली, मग तू तिला त्रास तर नाही ना देणार? तसा तो म्हणाला, आई अगं खरंच मी नाही त्रास देणार तिला, घेतो मी तिची काळजी. आई हसून म्हणाली, पण अभय तू सोफ्यावर झोप मग, कारण झोपेत तिला तुझी लात लागली तर? तो म्हणाला, आई अगं असं नाही होणार, ट्रस्ट मी, झोपू दे ना तिला माझ्याजवळ. अभय नुसता बालिशट्ट करत होता आणि आई त्याची मस्करी करत म्हणाली, असं का? मग तिलाच विचारूया. आणि तो म्हणाला, दीक्षा तू सांग, तुला कुठं झोपायचं आहे, माझ्याजवळ की आईजवळ? आणि दीक्षाने लाजून मोठे डोळे केले आणि गप्प बस असा इशारा केला. तरी अभयला दास्तीच बसली होती, आई तिला घेऊन जाते की काय त्याच्या बेडरूममधून. आणि आई मात्र त्याचं दीक्षावरचं प्रेम बघून सुखावली होती आणि त्याला दम देत म्हणाली, बघ हां अभय, आता मी तयार आहे, पण ज्या दिवशी तू तिला त्रास देशील ना, त्या दिवशी ती माझ्याकडे येणार. आणि रात्री अभय तिच्याजवळ गेला आणि तिला जवळ ओढून घेत किस करू लागला. तशी ती हसून म्हणाली, अभय सांगू का आईला की तू मला त्रास देतोय म्हणून? अगं आता यात काय त्रास आहे दीक्षा, आता मी इतके दिवस कसा राहू तुझ्याशिवाय? ती म्हणाली, अभय मी निदान जवळ आहे तरी तुझ्या, यातच समाधान मान, कळलं? नाहीतर एका घरात राहून मी दूर असेन तुझ्यापासून. आणि जरा मागे सरकून झोप बरं, चल हो मागे. आणि अभय तोंड बारीक करून तिच्यापासून लांब झोपला, पण त्याला झोप येत नव्हती आणि रात्री तिचा डोळा लागला. त्याने तिच्या अंगावरून त्याची बोटं फिरवायला सुरुवात केली आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिने चुळबुळ सुरू केली. त्यानं तिला कुस्करायला सुरुवात केली आणि ती आता बऱ्यापैकी उत्तेजित झाली होती आणि तो तिच्यापासून दूर झाला. आणि मग काय, ती स्वतःच त्याच्या मिठीत शिरली. हळूच तिने त्याचा ओठ चावला आणि त्याच्या तोंडात तोंड घालून बेभान होऊन किस करायला लागली. अभयसुद्धा पेटून उठला होता तिच्या स्पर्शाने आणि बघता बघता ते दोघे एकरूप होऊन गाढ झोपी गेले. आणि आता कुठे अभयला शांत झोप लागली होती. मग जेव्हा जेव्हा त्याला ती हवी असायची तेव्हा तो तिला झोपेतच गाठायचा आणि तीही झोपेतच स्वतःला त्याला समर्पित करायची. आता असेच दिवस जात होते. आई दीक्षाची खूप काळजी घेत होती, तिचे सगळे लाड करत होती. आणि दीक्षाला तर सासूच्या रूपात दुसरी आई मिळाली होती, कारण तिच्या आईचं आणि तिचं तर अजिबात जास्त पटत नव्हतं. त्यामुळे इतकं हार्ट टचिंग प्रेम नव्हतं दोघीचं. तिनं ही बातमी तिच्या आईलाही सांगितली आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सुद्धा सत्य सांगितलं, कारण आता तिला कोणापासून काहीच लपवायचं नव्हतं. आई तिला ओरडू लागली, पण अभयची आई म्हणाली, झालं गेलं विसरून जा आता. पोरं रस्ता भटकली होती पण पुन्हा ताळ्यावर आली, हे महत्त्वाचं, आणि यात माझा मुलगाही चुकला आहे. मग तिची आई शांत झाली आणि तिचं कौतुक करू लागली. आता तिला 5वा महिना लागला होता. अभय ऑफिसला जायला लागला होता. त्याचं नवीन ऑफिसमध्ये खूप जोरदार स्वागत केलं होतं. त्याचं रुटीन आता व्यवस्थित बसलं होतं. जेव्हा दीक्षाने त्याला सांगितलं होतं की आपण परत आपल्या घरी जाऊया, तेव्हाच त्यानं त्याच्या वरिष्ठांना सांगितलं होतं की एकतर मला भारतात परत पाठवा किंवा मी कंपनी सोडतोय. आणि त्याची ही मागणी लगेच मान्य केली, कारण त्याच्यासारख्या हुशार माणसाला गमावून चालणार नाही. आणि शिवाय भारतातलं हे युनिट थोडं तोट्यात चालत होतं.
त्याच्या वरिष्ठांनी त्याला सांगितलं की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तिथला हेड म्हणून तुमची नियुक्ती करतोय आणि तुम्ही आम्हाला ते युनिट सुधारून त्याची ग्रोथ वाढवून दाखवा. आणि अभयने एका पायावर हे चॅलेंज स्वीकारलं होतं. त्याला स्वतःवर विश्वास होता. तो पुन्हा मरगळलेल्या स्थितीत असलेल्या त्या युनिटला धावायला लावेल आणि प्रगती करून दाखवेल. आणि झालंही तसंच. अभयने सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि सर्वजण त्याच्यावर पहिल्याच भेटीत इम्प्रेस झाले. आणि त्यातही सर्वात जास्त इम्प्रेस झाली होती ती म्हणजे त्याची सेक्रेटरी महिमा. ती आधीच्या हेडची सुद्धा सेक्रेटरी होती. तिला कामातलं सगळं माहीत होतं, त्यामुळे अभयला तिची मदत लागणार होती. पण तिचं एकंदरीत वागणं बघून अभयला जरा डाऊट आला. जरा म्हणण्यापेक्षा कन्फर्म झालं होतं त्याला की ती अभयवर फिदा आहे. कारण त्याच्यासारख्या गुड लुकिंग, हँडसम अँड व्हेरी स्मार्ट बॉस असल्यावर कोणीही ॲट्रॅक्ट होईलच ना. पण अभय मात्र आता सावध होता. जेसी प्रकरणानं त्याला चांगलंच शहाणं केलं होतं. पण आता तो सगळा फोकस त्याच्या कामावर करत होता आणि घरी गेला की दीक्षावर सगळं त्याचं लक्ष होतं. आता ती ऑफिसमध्ये खूप नटून थटून येऊ लागली. त्याची जेवणाची काळजी करत होती. असाच एके दिवशी अभय मीटिंगमध्ये होता आणि महिमानं त्याचा कॉल उचलला. फोन दीक्षाचा होता. आज त्यांची ॲनिव्हर्सरी होती. त्याच्या लक्षात नव्हती कामाच्या गडबडीत, म्हणून जास्त काही नाही, पण बाहेर जायचं, डिनर करायचा, इतकं बास असं म्हणून दीक्षानं त्याला फोन केला होता. आणि दीक्षा म्हणाली, अभय सर कुठे आहेत? तेव्हा महिमा फार तोऱ्यात म्हणाली, सर आता मीटिंगमध्ये आहेत. आणि असं कामात असताना फोन करत जाऊ नकोस, गॉट इट? आणि तिने चक्क फोन कट केला. आणि दीक्षा तर धक्का बसून नुसती त्या फोनकडे बघत होती. आता हे सगळं महिमानं अभयला सांगितलं नाही आणि तिला माहीत नव्हतं की अभयचं लग्न झालं आहे. आता मीटिंग संपली. अभयनं फोन बघितला तर दीक्षाचा फोन. त्यानं तिला कॉल केला, पण दीक्षा फार रागात होती. तिला असं पाहून आईनं विचारलं, काय गं, अगं मूड का गेला आहे तुझा? आता तर तू त्याला फोन करून विचारलं की नाही तुमच्या संध्याकाळच्या प्लॅनिंगविषयी? आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना? आणि दीक्षाने सगळं सांगितलं. आई म्हणाली, बरं येऊ दे त्याला, जा विचारते चांगलाच. आणि अभय घरी आला तर दीक्षा तोंड फुगवून बसली होती. आता तिची फिगर जरा जाड झाली होती. गाल वाढले होते, नाक आत गेलं होतं आणि रागवल्यावर तिचे गोबरे गाल अजूनच गोबरे दिसत होते. आणि तो म्हणाला, अगं काय झालं दीक्षा? ती म्हणाली, ती कोण होती तुझ्या ऑफिसमधली आणि कशी बोलली मला? तिने अभयला सगळं सांगितलं आणि अभयला महिमाच्या अतिशहाणपणाचा राग आला. मग ती म्हणाली, अभय आज काय आहे हे विसरला ना तू? अभय मुद्दाम म्हणाला, काय गं, काय आहे आज? खरंच नाही लक्षात माझ्या. आणि ती आणखीन रुसली. त्यानं तिला मिठीत घेऊन आवेगानं दाबली, पण तिनं त्याला दूर ढकलला आणि म्हणाली, जवळ नको येऊ माझ्या, तुझ्या तर काहीच लक्षात नाही आणि वर लेट आलास. मी फोन केला तर तोही नाही घेतलास. आता अभय गालात हसत होता. मग त्यानं हळूच तिचं गिफ्ट बाहेर काढलं आणि म्हणाला, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू माय लवली वाईफ. आणि ती तर फार खुश झाली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, म्हणजे तुझ्या लक्षात आलं होतं? आणि तो म्हणाला, दीक्षा मी तो दिवस कधीही विसरणं शक्य नाही ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस. आणि माझं सारं आयुष्यच बदलून गेलं. तुझ्यामुळे मला माझी माणसं मिळाली आणि आज मी त्यांच्यात आहे. तुझ्यामुळे मी संसार म्हणजे काय, जोडीदार कसा असावा, लग्नाचं महत्त्व समजू शकलो. आपली म्हणून हक्काची व्यक्ती आपल्यासोबत असणं, तेही सतत 24 तास जवळ असली तरी आता बोर होत नाही. उलट आता दिवस 24 तासाऐवजी 48 तासाचा असावा असं वाटतं बघ मला. आता मी तुला माझा कंटाळा येईपर्यंत प्रेम करणार. असं म्हणत त्यानं तिला उचलून घेतलं आणि म्हणाला, उद्या नक्की डिनरसाठी बाहेर जाऊया, चालेल? आणि ती खुदकन हसली. मग तोपर्यंत आईनंही तयारी केली होती आणि दणक्यात पण घरातच ॲनिव्हर्सरी साजरी झाली. साध्या पद्धतीने दोघांनीही पुन्हा सगळ्यांचे आणि देवाचे आशीर्वाद घेतले. आणि दुसऱ्या दिवशी अभयने महिमाला धारेवर धरलं आणि ती म्हणाली, पण सर ती तुम्हाला सारखी सारखी कॉल करून त्रास देत होती. कोण आहे ती जी अशा धीटपणे फोन करते? आणि अभय रागावर नियंत्रण ठेवत पण कडक आवाजात म्हणाला, पहिली गोष्ट तू तिला असं तू म्हणून एकेरी नाही म्हणायचं, तुम्ही म्हणायचं. तिला रिस्पेक्ट द्यायचा. आणि तू जिचा काल अपमान केलास ना ती माझी बायको आहे, कळलं? अँड हू आर यू? तू कोण आहेस जी मला हे विचारतेस? गेली काही दिवस तुझं वागणं पाहतोय मी. आणि यापुढे माझ्या फोनला आणि माझ्या वस्तूंना अजिबात हात लावायचा नाही. आणि त्यानं आता तिला तडकाफडकी दुसऱ्या टेबलवर बसवलं आणि सरळ सरळ एक पुरुष सेक्रेटरी नेमला. नकोच ती कटकट. आणि त्याचं ते रूप पाहून ती घाबरली.
आणि पुन्हा त्याच्याजवळ जाऊन विषयाची परीक्षा घेतली नाही तिनं. आणि हळूहळू अभयने आता खूप प्रगती केली. त्याचं सर्वत्र कौतुक होत होतं. दीक्षाचं आता डोहाळे जेवण घातलं होतं. तिचं पोट आता खूप दिसत होतं. आई तर जसजसे दिवस भरतील तसतशी पदर खोचून कामाला लागली होती. आणि रात्री अभय तिच्याजवळ गेला आणि तिला लाडी गोडी लावू लागला. आणि ती म्हणाली, नाही, अजिबात नाही, नाहीतर आईला सांगेन हां. आणि तो तोंड वाकडं करत म्हणाला, सासूची चमची कुठली, या दोघी कधी भांडत का नाहीत, म्हणजे माझा तरी फायदा होईल. यांचं हे प्रेम पाहून मला तर मीच सासरी आणि दीक्षा माहेरी आल्यासारखं वाटत आहे. आता मला फोडा आणि राज्य करा याच युक्तीचा वापर करून या घरात राज्य केलं पाहिजे. पण या जन्मी तरी शक्य होईल की नाही काय माहीत, कारण या दोघी सासूसुना कधीच भांडणार नाहीत. आणि तो तसाच चुळबुळ करत झोपला. आणि 2 महिन्यांनी ती वेळ आली ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. मध्यरात्रीच तिच्या पोटात दुखू लागलं आणि ती कळ येऊन रडू लागली. तिला त्या प्रसूती वेदना सहन होत नव्हत्या. अभय उठला आणि लगेच त्यानं आईला उठवलं. दीक्षा घाबरली होती. आईनं तिला धीर दिला. अभयला म्हणाली, गाडी काढ, आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दीक्षा फार बारीक तोंड करून रडवेल्या अवस्थेत त्या वेदना सहन करत होती. आणि तिचा सुकलेला चेहरा पाहून अभयला फार वाईट वाटत होतं. त्याचंही तोंड बारीक झालं होतं. दीक्षाची प्रसूती लवकर होत नव्हती. अभय फार टेन्शनमध्ये होता. तिला आणि बाळाला सुखरूप ठेव म्हणून तो देवाला हात जोडत होता. रात्रभर दीक्षानं जागून काढली. तिच्यासोबत अभय आणि आईसुद्धा होती. आणि सकाळी सकाळी सूर्याची सोनेरी कोवळी किरणे उगवली आणि दीक्षाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. पहिली बेटी, धनाची पेटी असं म्हणून आई खुश झाली. आणि अभयचा तर आनंद गगनात मावेना. त्याला मुलगीच हवी होती आणि मुलगीच झाली होती. आणि तो अगोदर दीक्षाकडे गेला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, थँक्यू, जगातलं सर्वात सुंदर गोड गिफ्ट तू दिलंस मला. आता आपलं कुटुंब पूर्ण झालं. आणि दीक्षा थकून गेली होती. तरीही तिच्या थकलेल्या डोळ्यांनी ती त्याला हसून म्हणाली, आय लव्ह यू अभय. मग अभयने ती चिमुकली परी त्याच्या अलगद हातात घेऊन तिच्या कपाळाचा पापा घेतला. आणि आता खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं त्याला. एका मुलीचा बाप झाला होता तो. आणि त्याचे खांदे आता तिची जबाबदारी घ्यायला सक्षम झाले होते. तिचे इवले इवले पाय, हात, नाजूक किलकिले डोळे, लाल चुटूक होठ एकदम दीक्षासारखी वाटत होती. आणि तो तिला बोबड्या आवाजात म्हणाला, ओय माझी छोटी दीक्षा, कसं आहे पिल्लू. आणि ती खुदकन हसली आणि तिच्या गालावर खळी पडली. आणि अभय हसून म्हणाला, दीक्षा, अगं हिला खळी पण आहे. आणि तो खूप हसायला लागला. आणि तिची खळी पाहण्यासाठी तिला सारखी हसवत होता. इतके दिवस आईचा लाडका असलेला नटखट अभय आणि आता बाबा झाल्यावर खंबीरपणे पोक्तपणे वागणारा अभय. तिला दोघात खूप फरक वाटत होता. आता ती घरी आली. नव्या छोट्या परीचं स्वागत खूप उत्साहात झालं. दीक्षाच्या हातात बाळ होतं आणि अभयने तिला दोन्ही हातांनी खांद्याला धरून घरात प्रवेश केला. आता अभय रात्रीसुद्धा तिची आणि बाळाची खूप काळजी घेत होता. आई झोपायची दीक्षाजवळ, पण अभयसुद्धा तिथंच सोफ्यावर झोपायचा. दिवसभर काम करून दमून यायचा, पण तरीही तो रात्री उठायचा आणि तिला भूक लागली की काय म्हणून दीक्षाला उठवायचा. आता बाळाला जन्म घेऊन 2 महिने पूर्ण झाले होते. तिच्या नामकरणाचा सोहळा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. अभय आणि दीक्षा या दोघांच्या नावावरून अदीक्षा असं तिचं नाव ठेवण्यात आलं. आता अभयसुद्धा मन लावून आणि खूप मेहनत घेऊन ऑफिस सांभाळत होता. घरी आल्यावर तिच्याशी खेळण्यात त्याचा वेळ कुठल्या कुठे निघून जायचा आणि त्याचा सगळा थकवा छूमंतर व्हायचा. दीक्षेसाठी आता त्याच्याकडे फार थोडा वेळ असायचा. आज तो नेहमीप्रमाणे अजून ऑफिसमध्येच होता. दीक्षाने आज त्याला फोन केला आणि म्हणाली, अभय, आज लवकर घरी येशील ना. अभय म्हणाला, का गं, तू ठीक आहेस ना, आणि माझी परीराणी कशी आहे. ती म्हणाली, दोघीही ठीक आहे आणि तुझी परीराणी झोपली आहे. मग अभय म्हणाला, दीक्षा, अगं मला ना तिची फार आठवण येते. कधी एकदा घरी घेऊन तिला कुशीत घेतो असं झालं आहे मला. आणि दीक्षा गाल फुगून म्हणाली, घे घे, तुझ्या परीराणीशिवाय तुला आजकाल दुसरं कोणी दिसतच नाही ना. तीच एकटी आहे ना लाडकी घरात, दुसरे तर तुझे कोणीच लागत नाही. आणि हे ऐकून अभय गालात हसला आणि मुद्दाम म्हणाला, असं कसं म्हणतेस. आई, बाबा, आजोबा सगळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि दीक्षाचं नाव त्यानं घेतलंच नाही म्हणून ती अजूनच चिडली. आणि अभय गालात हसत होता. आणि ती म्हणाली, बास, इतकेच लोक, मग मी कोण आहे तुझी अभय. तो त्याचं हसू दाबत म्हणाला, तू तर माझ्या परीराणीची आई आहेस, तुला विसरून कसं चालेल. ती वैतागून मनात म्हणाली, अभय मला आता खरंच महत्त्वाचं समजत नाही की काय. पहिल्यासारखा जवळ यायचा प्रयत्न पण करत नाही.
सकाळी ऑफिसला जायचं आणि घरी आला की मुलीशी खेळून लगेच तिला झोपवत तोही झोपायचा. दीक्षाला हवा असायचा. कितीतरी वेळा तिनं प्रयत्न केला, पण कधी दीक्षा उठायची तर कधी तोच तिला म्हणायचा, झोपू दे ना, कंटाळा आला आहे. कधी कधी तो वाट बघत बसायचा, पण दीक्षा जागीच असायची आणि त्यामुळे खूप दिवस झालं दोघे एकत्र आले नव्हते. आणि ती त्याला लाजून म्हणाली, अभय येशील ना लवकर? तो म्हणाला, अगं नेमकं काम आहे आज, पण प्रयत्न करतो. आणि ती अजून लाजून म्हणाली, अभय गजरा आणशील माझ्यासाठी? आणि अभयने ओळखलं की तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे. तो हसून म्हणाला, आणतो, पण डार्लिंग नक्की प्लॅन काय आहे तुझा हां? आणि दीक्षा खूप हसून लाजत म्हणाली, अभय आय लव्ह यू. अभय म्हणाला, पण तुला चालेल ना मी त्रास दिलेला? नाहीतर लगेच सासूला सांगत जाशील आणि हायकमांडकडे माझी तक्रार करशील. आणि ती हसून म्हणाली, अभय गप्प बस आणि प्लीज लवकर ये ना, मला आता राहवत नाही. मला आज तू हवा आहेस. तुला नको आहे का मी? ती खूप अजिजीच्या सुरात म्हणाली. आणि तो म्हणाला, मला तर तू रोजच हवी असते बायको. आणि येतो लवकर. अजून काय आणायचं का सांग? कॅन्डल, फुलं वगैरे. आज सेकंड हनीमून करूया. ती खूप लाजत म्हणाली, अभय गजरा तेवढा पुरे, आता लवकर ये. आणि आता संध्याकाळी लवकर जेवण आटपून दोघेही बेडरूममध्ये आले. जेवण करताना सुद्धा दोघेही एकमेकांकडेच पाहत होते. ती लाजत होती आणि अभयसुद्धा दाताने ओठ चावत गालात हसत होता. आई दोघांकडे पाहून गुपचूप गालात हसत होती. आता तिने दीक्षाला पोटभर दूध पाजलं. तो ती दूध पाजत असताना त्या दोघींकडे फार प्रेमाने पाहत राहायचा. मग ती त्याला हळूच म्हणाली, तू तिला थोपट, मी तयार होते. आणि त्यानेही खूप खुश होत तिला डोळा मारला. आज दोघेही खूप आनंदात होते. खूप दिवसांच्या विरहानंतर आज त्यांचं मिलन होणार होतं. आणि दीक्षा खूप सुंदर साडी घालून तयार झाली. लाल अबोली मिक्स रंगाची साडी घालून जास्त काही न करता फक्त केसांचा आंबाडा घातला. डिलिव्हरीनंतर शरीर थोडंसं लूज पडलं होतं, पण तिच्या सौंदर्यात कमी नव्हती झाली. ती आता काहीशी पोक्त वाटत होती. आणि तिने त्याला केसात गजरा माळायला लावला. त्याने गजरा माळून तिथंच पाठीवर तिला किस केला आणि तिला अजून थोडी पुढे आरशाजवळ सरकली. अभय तिला पाठीमागून घट्ट चिकटला आणि तिच्या मानेवर किस करत आरशात बघून म्हणाला, खूप सुंदर दिसतेस, पण माझ्या परीराणीपेक्षा कमीच. तीही त्याला आरशात बघून हसली आणि म्हणाली, हो का? मग सोड मला आणि जा तिच्याकडेच. अभय तिला पाठीमागून आवळत म्हणाला, तुला काय घाई असते गं? सारखी सोड मला आणि जा तिकडं. याशिवाय दुसरं काही येतच नाही कधी तुला, हो ना? इतक्या दिवसाचा भुकेल आहे मी, आता तुला कसा सोडीन? तिलाही तेच तर पाहिजे होतं. मग त्यानं तिच्या पदराची पिन काढली आणि पदर फेकून दिला. ती आता त्याच्या हालचाली आरशात बघून लाजत होती. आता तिला जास्त लाज वाटत नव्हती. अभयने पाठीमागूनच तिच्या निर्या काढून साडी काढली. ती त्याला मागे वळून घट्ट मिठी मारत चिकटली. त्याने तिला अलगद उचलून बेडवर ठेवली आणि बेभान होऊन किस करू लागला. तीही खूप आसुसली होती, खूप व्याकुळ होऊन गेली होती त्याच्या मिलनासाठी. त्याच्या स्पर्शानेच तिचे मादक उद्गार निघायला सुरुवात झाली होती. तिच्या शरीरात बदल झाला होता हे त्याला दिसत होतं, पण हा बदल खूप सुखावत होता त्याला. त्याच्यात मात्र काहीच बदल झाला नव्हता. तो खूप हँडसम होता आणि यावेळी तर दीक्षाला स्वतःचा हेवा वाटला की त्याच्यासारखा हँडसम स्मार्ट मुलगा तिचा नवरा आहे. दीक्षा मादक आवाजात त्याला आणखीन घट्ट बिलगत होती आणि तो चेतावत होता. त्याने तर आवेगाने किस करताना तिच्या ओठांचे लव बाईट करून रक्तच काढलं, पण दोघांनाही त्याची कल्पना नव्हती. बेभान झाले होते इतके ते. दीक्षा आता फार उतावीळ होऊन त्याला त्या परमोच्च सुखाची मागणी करू लागली, पण तो मुद्दाम तिला छळत होता. ती स्वतः प्रयत्न करू लागली त्याला तिच्यात सामावून घेण्याचा, पण खाट्याळ अभय तिची आतुरता वाढवत होता, जेणेकरून तिला आणखीन जास्त आनंद मिळेल. आणि तिने आता चिडून त्याच्या छातीवर लाडात एक बुक्की घातली आणि म्हणाली, अभय नको ना असा करू, जीव जाईल माझा आता. आणि तिची उत्कटता पाहून तो हळूच हसला आणि तो तिला आनंद देणार इतक्यात दीक्षा उठली आणि रडायला लागली. आणि दीक्षा खूप घाबरली. तिने अभयला झटक्यानं अंगावरून बाजूला केला आणि पटकन नाईट गाऊन घातला आणि तिच्याजवळ गेली. आणि अभय मात्र डोक्याला हात लावून बसला. सगळ्या मूडचा पचका झाला होता. अभय तर गप्पच बसला होता, हताश होऊन तिच्याकडे बघत होता आणि तसाच तिला मिठी मारत बसला आणि म्हणाला, सगळ्या मूडचा फालुदा झाला ना दीक्षा? आणि ती त्याला कोपर मारत हळू आवाजात चिडून बोलत होती, तुला सांगत होते ना मी आवर लवकर म्हणून, आता बस बोंबलं. तुला खूप टाईमपास करत बसायची सवय आहे. आणि तो गाल फुगवून म्हणाला, अगं रोमॅन्स तर करत होतो ना मी, मग माझं काय चुकलं? पण ही तर आत्ताच झोपली होती ना, लगेच कशी उठली? ती म्हणाली, अभय लहान मुलं असं कधीही उठतात, दर अर्ध्या तासाला म्हणून पटकन आवरायचं असतं.
आता पूर्वीसारखं निवांत दोघंच नाही आपण, कितीही वेळ लावायला आणि आरामात रसगुल्ले खात बसायला. आणि तो तिला किस करत लाडात म्हणाला, पण आता काय करायचं, मला कसं तरीच होतंय, त्रास होतोय ना मला. आणि ती म्हणाली, आता झोप गुपचूप आणि भोग तुझ्या अति रोमॅन्टिक मूडची फळं. आणि जो मूडचा फालुदा झालाय ना तो खात बस रात्रभर चवीनं. नालायक कुठला, जा आणि झोप. आणि त्यानं कसनंचं तोंड करून झोपला, पण त्याला झोपच येईना. अधीक्षा पण झोपेना. खूप वेळ वाट पाहिली त्यानं, पण तीही बहादरीन त्यांची परीक्षा घेत होती. चक्क टक्क डोळे उघडे ठेवून मोठे करून हसत खेळत होती, हातपाय हलवून. आणि तिला इतकी खुश पाहून दोघेही एकमेकांना पाहून हसत होते. आणि अभय तिला म्हणाला, परीराणी झोपा ना आता, आईबाबांना एक खूप महत्त्वाचं काम असतं यावेळी. इतक्या दिवसातून तुमची आई तयार झाली आहे आणि तुम्ही आता का अशा करताय. तशी ती अभयकडे बघून अजूनच हसायला लागली. आणि आता खूप रात्र झाली, अभयलाही सकाळी ऑफिस होतं. दोघेही तिला मध्ये घेऊन झोपले. अधीक्षा खेळून खेळून केव्हा तरी झोपली. आणि पहाटे पहाटे अभय जागा झाला. त्यानं पाहिलं तर रात्री तिनं अधीक्षाला पाळण्यात झोपवलं होतं. आणि रात्री मेकअप केलेली दीक्षा अजूनही तशीच सुंदर दिसत होती. आता तर जास्तच गोड वाटली त्याला ती. आणि त्यानं हळूच तिला जवळ ओढून घेतली आणि तीही झोपेत लगेचच त्याच्या कुशीत शिरली. रात्रीची अतृप्त इच्छा कुठेतरी दोघांनाही शांत बसू देत नव्हती. तिनंही डोळे उघडले आणि त्याला मुक्यापणाने साथ दिली. आणि आता अभयने अजिबात वेळ न दवडता तिच्यावर आला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून तिला पहाटेच प्रणयाची आंघोळ घालून चिंब चिंब भिजवून टाकली. आणि दोघेही तृप्त होऊन एकमेकांशी गुलूगुलू बोलत होते. आणि इतक्यात अधीक्षा उठली आणि रडायला लागली. अभय म्हणाला, तुला हात लावला की कळतं बहुतेक तिला, पण आता मी चान्स तर मारला आणि आता अशीच वेळ बदलून घ्यावी लागणार बहुतेक. पण असा चोरासारखा रोमॅन्स करताना खूप मजा येते नाही. आपल्याच घरात चोरी करण्यात वेगळीच मज्जा असते. आणि दीक्षा खूप हसली आणि तिने अधीक्षाला जवळ घेतलं. आणि अभयने दोघींना फार प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला, आय लव्ह बोथ ऑफ यू.